500 दिवसाच्या औचित्य साधून आज देशाचे माजी पंतप्रधान राजीवजी यांच्या जयंती निमित्त होत असलेल्या या कार्यक्रमात उपस्थित माननीय आमचे नेते आणि राष्ट्रीय आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमचे प्रभारी रमेश चन्नीताला साहेब, नानाभाऊ पटोले साहेब, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक साहेब, वर्षाताई गायकवाड, पृथ्वीराज चव्हाण साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेब, अलका लांबाजी आणि मंचावर असलेले सर्व मान्यवर. आता उद्धवजींचं भाषण झालं. खरं तर उद्धवजींनी जे हिंदुत्व सांगितलं ते तो आपण सगळ्यांनी ऐकलं. एक सद्भावना दिवस म्हणून देशभर राजीवजींचा आपण साजरा करत आहोत. खरं तर ज्यांनी या देशामध्ये तंत्रज्ञान आणलं आणि आताचे मात्र हे मंत्रज्ञान आणणारे नेते दिल्लीत बसले आहेत. देशाचं तंत्रज्ञान ज्यांनी आणलं, देशामध्ये एक आधुनिक भारताचं स्वप्न साकार करण्याचं काम आपले राजीवजींनी केलं होतं. आणि 21व्या देशातील भारत कसा असावा याची कल्पना आणि त्याची नीव राजीवजींनी त्यावेळेस ठेवली होती. देशाची एकता, अखंडता ही मजबूत राहावी हा त्यामागचा उद्देश त्यांनी त्यावेळेस मांडला आणि सफल करून राहिला. आज महाविनाशी सरकार या राज्यामध्ये आहे, देशातही आहे आणि राज्यातही आहे. आपण अलीकडे पाहिलंय की जाती धर्मामध्ये कशा पद्धतीनं तेढ निर्माण करून सौहार्द बिघडण्याचं काम सुरू झालेलं आहे. कोल्हापूर असेल, विशालगड असेल, संभाजीनगरमध्ये ज्या घटना घडल्यात, नगरमध्ये घडली, आणि हे सर्व घटनांचे साक्षीदार आहेत की आपल्या देशामध्ये आता, आपल्या राज्यामध्ये ज्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत, मला वाटतं की आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. या सरकारने दंगली घडवून महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी तो प्रयोग करतील आणि त्याचा प्रयोगाची सुरुवात आपण नाशिकमध्ये पाहिली आहे, विशालगडाच्या पायथ्याशी पाहिलेली आहे. म्हणून आपल्याला सावध राहून ही निवड यामध्ये पुढे. खरं तर राजीवजींच्या जयंतीच्या पर्वावर आपण उपस्थित झालात, पण आपल्याला विनंती अशी आहे की जर या राज्यामध्ये सद्भावना ठेवायची असेल, एकता ठेवायची असेल, अखंडता या राज्याची टिकवायची असेल, तर आपल्याला एक निर्धार करावा लागेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविनाशी सरकार घालून महाविकास आघाडीचं सरकार आणावं लागेल, तरच हे राज्य टिकेल. पूर्णतः लुटारूचं सरकार म्हणून या राज्यामध्ये त्यांची ओळख आहे. खरं तर दरोडेखोर म्हणावं, चोर म्हणावं, अगदी ओरबळून खाण्याचं काम सुरू झालंय. आपसात प्रचंड भांडणं सुरू झाले. काल तर एका मंत्र्यांनी सांगितलं तुझा थोबाड फोडीन म्हणून सांगितलं. म्हणजे हे आता थोबाड फोडण्यापर्यंत आले आहेत. पुढे मात्र एकमेकाचे कपडे उतरवतील, त्याची वाट आपण पाहिली पाहिजेत. 2-3 महिन्यामध्ये या सरकारला आपण घालवलं पाहिजेत ही अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करतो. त्या साहेब, माननीय मंचावर असलेल्या आणि उपस्थित असलेल्या भगिनींना सांगतोय, बदलापूरची घटना ही अत्यंत या राज्याची मान शर्मेनं घालणारी आहे. आणि एका विशिष्ट लोकांना वाचवण्यासाठी, त्या लोकांना, विशिष्ट विचाराच्या लोकांना वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. आपण सर्वजण, मी नानाभाऊंनाही सांगेल, प्रदेशाध्यक्षांना, की महाराष्ट्रामध्ये हे असा प्रकार, ही घटना अशी आहे की महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली जाईल अशा प्रकारची घटना आहे. 3.5-4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर आठवडाभर त्याच्यावर कारवाई होत नाही. हे कुणाच्या इशाऱ्यावर होते? यासाठी राज्यभर आंदोलन करायची पाळी आली तरी आपण केलं पाहिजे. कारण लाडकी बहीण म्हणून हे जे मिरवत आहेत, सरकारी तिजोरीच्या पैशाची लूट करून, आणि सरकारी तिजोरीच्या पैशावर हे सांगतात की आम्ही देतो. काय तुमच्या बापाचा पैसा आहे? कुणाचा पैसा आहे? सरकारी तिजोरीतून पैसे देत आहे आणि लाडकी बहीण म्हणून सांगताय. खरं तर लाडक्या लेकीला वाचवणार कोण? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अत्याचार, जे युपीला आहे मागे टाकून, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक अत्याचार महिलावर होत आहेत. आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आता आपण स्वस्थ बसता कामा नये. जोपर्यंत महाविकास आघाडीचं सत्ता येणार नाही आणि महाविनाशी सरकार जाणार नाही, तोपर्यंत आपण स्वस्थ बसायचं नाही. तोच खरा सद्भावना दिन असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून मी माझ्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय सेवा, जय भीम, सलाम वालेकुम, राम राम.